सर्वप्रथम सर्व भगिनींना जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील हप्ता हा कधी जमा होणार आहे या बाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि भगिनींपर्यंत पोहोचवा। आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर बघा आपण सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी व आरोग्यासाठी व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासन मार्फत लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे। या योजनेमध्ये विविध अटींना घेऊन राज्य सरकारने ही योजना चालू केलेली आहे व त्यांचे नियमित हप्ते सुद्धा मिळत आहे। त्यातच निवडणुकीच्या काळात हा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करणार आहे असे आश्वासन बहिणींना दिले आहे। त्याबाबतची माहिती आपण पाहूया। या योजनेची सुरुवात मागील वर्षी जुलै महिन्यापासून चालू झालेली आहे व त्याचे नियमित हप्ते सुद्धा मिळत आहे। आधार लिंक खात्यांमध्ये आधार डीबीटी खात्यांमध्ये हे पैसे जमा होत आहे। एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो आणि मे महिन्याचा हप्ता हे दोघे हप्ते एकत्रित जमा होणार आहे। तो हप्ता आखाजी म्हणजे अक्षय तृतीयाला जमा करणार आहे, कारण की मागील महिन्यात देखील 2 महिन्याचे हप्ते हे एकत्रित महिलांना देण्यात आले। त्या महिला दिनाच्या दिवशी हे हप्ते जमा करण्यात आले होते। आता सुद्धा तसेच होणार आहे। तर महिला मंडळींनी तुमचा एप्रिल आणि मेचा हप्ता एकत्रित जमा होणार आहे, त्यामुळे तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे असे हे राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे की दोन्ही हप्ते हे एकत्रित जमा हे अक्षय तृतीयाला होणार आहे। तरी महिला भगिनींनी थोडी अजून वाट पाहावी लागणार आहे। तर व्हिडिओला तुम्हाला माहिती कशी आवडली असेल तर माहितीला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।